हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत। नेहमी आता सकाळचंच रुटीन असणार आहे म्हणजे लवकर उठायचं, आवरायचं, त्याच्यानंतर आरवचा डब्बा, सचिन आरवला स्कूलला पाठवायला जातं तोपर्यंत मी बाहेरचं पाणी वगैरे आहे ते मारून घेते। आता सध्या माझं डाएट जे आहे ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे, काय नेमकं चालू आहे, मी आता नेमकी काय करते। त्यानंतर जिमला जाते, 40-45 किंवा 50 मिनिटापर्यंत जिम होते माझी, जवळच आहे। आरी आल्यानंतर परत वरची जी रूम आहे ती आवरून सचिनचा जो डब्बा आहे तो तयार करून त्यांना देते, तोपर्यंत 8:15-8:30 वाजतातच। आता सचिनला सुद्धा कसं ऑफिसच्या जबाबदारी जास्त वाढल्यामुळे वीकेंडलाच त्यांना जास्त करून वेळ मिळतो, तेव्हाच ते तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओमध्ये दिसतात। ते ऑफिसला गेल्यानंतर बाबा पण त्यांचं आवरून बाहेर चालायला जातात, मग मी घरातलं जे आहे ते सगळं आवरून घेते। याच्यामध्ये फक्त सकाळी मी दालचिनीचं पाणी जे आहे ते घेतलेलं आहे, पुढे एका छोट्या क्लिपमध्ये मी सांगेनच नेमकं काय काय सध्या ह्या 7-8 दिवसामध्ये झालेलं आहे। आणि मी एक गोष्ट शूट करायची विसरले, ती म्हणजे मी भाकरी भाजी जे आता माझं जेवण होतं ते, कारण मी रोमाशीचा फोन केला तिला, आधीचा आज वाढदिवस होता म्हणून, आणि त्याच्यामध्ये मी तिच्याशी बोलता बोलता ते संपवलं। पण मी एक भाकरी, कोबीची भाजी आणि ते बघा इथं मी झुणका ठेवलाय, थोडासाच मी घेतला कारण त्यांनी मला डाळ घ्यायला सांगितली होती, पण मी थोडासा झुणका आणि एवढासा 2 घास भात खाल्लेला आहे। सकाळचं माझं म्हटलं तर दालचिनीचं पाणी मी पिलेलं आहे, त्याच्यानंतर आता हे आणि एक फळ नंतर खायचं आहे, त्यानंतर मग ते काय तुमच्याशी शेअर करेनच। पण याच्यामध्ये माझी कुठेही एनर्जी ड्रेन होत नाही आणि फ्रेश राहते, कारण ह्या टाइमला मला कसं व्हायचं की झोप यायची फार आणि चेहरा असा सुजलेला व्हायचा आणि झोपायचीच मी 10:30 वाजता झोपायची परत मी जिमला जाऊन येऊन सुद्धा। तर शुगर जवळजवळ 7 दिवस झाले मी साखर म्हणजे इंटेक घेऊन, म्हणजे चहा मी कम्प्लिटली सोडला, साखरेचा इंटेक अजिबात नाहीये। त्याच्यानंतर एखादं बिस्किट काही खाल्लेलं नाही 7 दिवस, बाहेरचा कुठलाही पदार्थ खाल्लेला नाही। मला मध्ये मध्ये भूक लागायची तेव्हा सोया स्टिक किंवा असं काहीतरी खायचे, पण तेही नाही, कुठला लाडू खाल्लेला नाही, फक्त घरचं जेवण सुरू आहे। आणि 2 दिवस झाले चेहऱ्यावरती ग्लो सुद्धा खूप छान आहे, खूप एनर्जेटिक वाटते। आणि जिम केल्यानंतर मला एवढा थकवा कधी कधी यायचा, पण तोही आता नाही। त्यामुळे बघूयात आता मी जे डाएट प्लॅन घेतलंय आता म्हणजे स्वतःसाठी, तर ते मी घरचंच घेतलंय, मी बाकी एक्स्ट्रा कुठली प्रोटीन पावडर घेत नाही, काही नाही। सकाळचं जे होतं मी सांगितलं दालचिनीचं पाणी, त्याच्यानंतर आता मी भाकरी भाजी खाल्लेली आहे, पोट माझं फुल आहे आतापुरतं। 1 वाजता वेगळं आहे, 4 वाजता वेगळं आहे, तेही तुमच्याशी शेअर करेन। पण स्टार्टिंग 7 दिवस झाले, आता कंप्लीट 7 दिवस झाले। आणि हे मी कशासाठी घेतलं की हेल्दी लाईफस्टाईलसाठी, म्हणजे एनर्जी टिकून राहावी दिवसभर आणि त्यासोबतच कुठेही असं थकवा येऊ नये कोणतंही काम करताना, आणि दिवसभर छान असं प्रफुल्लित राहावं म्हणून। तर बघूया आज दिवसभरामध्ये तुम्हाला सांगेन नेमकं काय काय मी घेते किंवा काय काय चालू आहे आता सध्या। मागच्या ब्लॉगच्या काही कमेंट्स मी वाचत होते आणि त्याच्यामध्ये असं होतं की केअर स्किनचं मी वापरलं, मला प्रॉब्लेम झाला, अशा काही जणींचं होतं। पण मी एक सांगेन, स्किन केअर ही दररोज करण्यासारखी गोष्ट आहे, तुम्ही एकदा करून ठेवू शकत नाही। तुम्ही आज जेवला तर 4 दिवसांनी तुम्ही जेवाल का? नाही, 4 दिवसांनी तुम्ही जेवताना तुम्हाला त्रास होईल, कारण दररोज आपण जेवल्यानंतरच आपल्या शरीराला एनर्जी मिळते। तसंच दररोज स्किन केअर केल्यानंतरच तुमची स्किन चांगली राहते। त्यामुळे कोणतेही प्रोडक्ट तुम्ही वापरत असाल, तुम्ही केअर स्किनचे वापरल्यानंतर कोणतेही वापरा, तुम्हाला ते कन्सिस्टन्सी ठेवावी लागते, तेव्हाच तुमचा चेहरा, तुमची स्किन ही चांगली राहते। केअर स्किन मध्ये तुम्ही ऍप जेव्हा ओपन करता, तुम्हाला सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट आहे, डॉक्टरांशी चॅट करणं, त्याच्यानंतर तुम्हाला डाएट टिप्स दिल्या जातात, तुमचं स्किन अनालिसिस घेतलं जातं आणि किटचे पैसे सुद्धा जे आहे ते व्हेरी करतं तुमच्या स्किन कन्सर्नवरती, आणि त्याच्यावरती जर तुम्हाला डिस्काउंट हवं असेल तर हाऊस क्वीन 100 हा कोड आहेच। ह्या सगळ्या गोष्टी करताना AI थ्रू तुमचं एक स्किन अनालिसिस घेतल्यानंतर त्याच्यावरती जे गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील त्याच गोष्टी एक पर्सनलाइज तुमच्यासाठी डॉक्टर सिलेक्ट केला जातो, तर ते देतात। फॉलोअप घेतला जातो, 15 दिवसाला तुमचे फॉलोअप बघू शकता तुम्ही, तुमची स्वतःची स्किन जर्नी बघू शकता, त्याच्यामध्ये स्किनचे रेकॉर्ड्स असतात, तुम्ही अनालिसिसचे जे रेकॉर्ड्स असतात तर ते सुद्धा असतात। ह्या सगळ्या गोष्टी ते मेंटेन केल्या जातात आणि ह्या सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्टमध्ये। रिसेंटली माझी मैत्रीण गेली होती बाहेर आणि आल्यानंतर ती सांगितली की ट्रॅव्हलिंगमुळे जास्त तिच्या चेहऱ्याला फ्लेकी व्हायला लागला, कारण तिकडचं वेदर वेगळं, इकडचं वेदर वेगळं, तिकडे जी हिथं प्रोडक्ट वापरत होती तिकडे वापरल्यानंतर होणारे परिणाम, आणि एखाद्या मैत्रिणीने सुचवलं म्हणून तिने काही वापरली होती त्याही गोष्टी झालेल्या। तर तेव्हा मी सांगेन की एखादीला सूट होते म्हणून तुम्ही प्रोडक्ट वापरू नका, तुमचं स्किन कन्सर्न काय आहे हे चांगल्या डर्मॅटोलॉजिस्टला दाखवल्यानंतर तो तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही हे प्रोडक्ट वापरा, त्याच्यामुळे तुमचा चेहरा मेंटेन राहील। अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही केअर स्किन मध्ये जाता
पर्सनलाइज डॉक्टर तुमच्यासाठी सिलेक्ट केलेला असतो आणि तुमचं स्किन अनालिसिस बघून, कन्सर्न बघून, तुमचे मेडिकल हिस्ट्री बघून, तुमच्याशी चॅट करून, सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन ते तुम्हाला प्रोडक्ट सजेस्ट करतात आणि आरामात 2-3 महिने आरामात पुरतात हे प्रोडक्ट आणि स्किन जर्नी तुमची स्टार्ट होते. स्किनवरती समजा तो कन्सर्न तुमचा निघून गेला तर दुसरा कोणता असेल तर त्याच्यासाठी प्रोडक्ट चेंज करून सुद्धा दिले जातात. 2021ला जेव्हा मी स्टार्ट केलं होतं तेव्हा स्किन कन्सर्न अनइव्हन स्किन टोन होती पहिली तर माझी आणि डार्क डल होती मेनली. आणि एक आपला ना इनर ग्लो असतो, आपल्या स्किनचा ग्लो असतो आणि त्या टॅन होणं किंवा बाकी सगळ्या गोष्टींमध्ये पूर्ण लपून गेलेला असतो. तेव्हापासून स्टार्ट केलं तर ते कन्सर्न क्लिअर झाल्यानंतर मग बाकीचे कन्सर्न असं करून करून आता फक्त मला स्किनचे जे आपण खड्डे बोलतो, जेव्हा आपण पिंपल्स फोडतो आणि ती एक जखम होते त्याच्यानंतर ते व्रण राहतात, तशा पद्धतीचा अजूनही थोडाफार आहे. 100%पैकी जरी 40-30% म्हणाल तर अजूनही आहे, पण ते स्किन मेंटेन ठेवल्यामुळे बऱ्यापैकी माझी व्यवस्थित स्किन आहे आता आणि मी ती कंटिन्युअसली मेंटेन ठेवते आता. असं नाही की त्यावेळेचे जर तुम्ही फोटो आणि आताचा फोटो जमीन आसमानचा फरक आहे, ते मी दिलेला सुद्धा आहे स्किन जे माझं चेंज झालेलं आहे ते. तर अशा पद्धतीने एखादी गोष्ट करताना त्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवा. उगाच फक्त आजच फक्त आपण केलं मग त्याचा परिणाम कायमस्वरूपी राहील नाही. तुम्हाला दररोज मेंटेन ठेवाव्या लागतात काही गोष्टी, तरच त्याचा फायदा हा लॉंग लास्टिंग राहतो. नंतर मग पुढे जाऊन वांग येणं किंवा मग काळपटपणा दिसणं, डाग दिसणं हे हळूहळू वय जसं जसं पुढे जाईल तसं तसं हा प्रॉब्लेम होणारच. जसं आपल्याला पिरियड्स आल्यानंतर काही त्रास असतात आणि ते पिरियड्स गेल्यानंतर कमी होतात, पण त्यावेळेला सुद्धा इंटरनली तो इश्यू होतो हॉर्मोन्सचा, पण एक्सटर्नली त्यावेळेला सुद्धा आपल्याला काळजी घेणं गरजेचं असतं. अशा पद्धतीने कोणत्याही गोष्टी करताना त्या इंटरनली आणि एक्सटर्नली दोन्ही पद्धतीने काळजी घेणं खूप गरजेचं असतं. डाएट टिप्समुळे तुम्हाला हे फायदा पडतो आणि त्यासुद्धा क्युअर स्किनमध्ये तुम्हाला दिल्या जातात. सो क्युअर स्किन ॲपची लिंक मी कमेंटमध्ये दिलेली आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यामुळे चेकआउट करायला विसरू नका आणि तुमचा अनुभव नक्की माझ्याशी शेअर करा, कारण जवळजवळ 100%पैकी 90% अनुभव हे पॉझिटिव्ह आहेत. चला, मला आता बाहेर जाऊन यायचं आहे, मला हे पार्सल द्यायचं आहे पोस्ट ऑफिसमध्ये, त्यानंतर दळप करायचं आहे, आरवला घेऊन यायचं आहे आणि आपला व्लॉग जो आहे तो कंटिन्यू राहील. आज मुंबईमध्ये सकाळपासूनच इतका प्रचंड पाऊस पडत होता. मला सगळी कामं बरोबर आजच करायची होती, दळप पण टाकायचं होतं, साड्या पण पार्सल करायच्या होत्या. मी पहिले पोस्ट ऑफिसमध्ये गेले, कारण काही साड्याच्या कुरिअरने करता येत नाही, तर त्या पोस्ट ऑफिसमधून कुरिअर केल्या आणि त्याच्यानंतर मग स्पीड पोस्ट केल्या आणि त्याच्यानंतर मग आरवच्या स्कूलजवळ येऊन थांबली. पण इतका पाऊस होता, मी पूर्ण म्हणजे छत्री एवढी मोठी असून सुद्धा भिजले होते. चल 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 चल. सकाळचं माझं जेवण जे आहे ते 9-9:30 वाजता म्हणजे मी खातेच. मला ते पहिल्यापासून सवय. कुणाला असं वाटेल की काय सकाळचा नाश्ता करायचा असतो, ही तर आधी जेवते, पण प्रत्येकाचं पद्धत वेगवेगळी असते, लहानपणापासूनची ती सवय असते. तर त्याच्यामुळे मी ते खाल्लं होतं, जे भाकरी मी मगाशी सांगितलं. त्याच्यानंतर मला संत्री फार आवडतात, सफरचंद एवढे खात नाही मी, त्यामुळे संत्री किंवा मग डाळिंब ह्यापैकी एखादं फळ जे आहे ते घेते आणि हे आता मी खायला घेतलं होतं. हे बघा, प्रत्येकाचं कसं असतं, डाएट वेगळं असतं, प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते, त्याला लागणारी गरज वेगळी असते, खाण्यामध्ये काय चालतं काय नाही ह्यानुसार प्रत्येकाचं जे आहे ते सुरू राहतं. त्यामुळे इथे जे दाखवते ते माझं जेवण आहे किंवा माझं खाणं आहे, मला जी एनर्जी लागणार त्यानुसार डिझाईन केलेलं ते डाएट आहे. 4 वाजताच्या दरम्यान मला चहा प्यायची प्रचंड सवय, पण आता ती सवय मोडली. बाबांना चहा करून दिला आणि त्याच्यानंतर मी हे ड्रायफ्रूट शेक जो आहे तो करून घेतलेला आहे विदाऊट शुगर. याच्यामध्ये शुगर तर नाही, गोड लागण्यासारखं काही खजूरसुद्धा टाकायचं नाही म्हणून बोललेत. खजूर खायची सवय होती ती पण बंद केले. का, हे रिझन आहे, जसं मी म्हटलं होतं लास्ट एका ब्लॉगमध्ये, की प्रॉब्लेम्स काय सुरू होतात आपल्याला. तरी आता तो जो मिल्कशेक होता तो घेतलाय आणि आता आरव ट्युशनवरून येतोय, तर बाबा आणायला गेले आज. मग त्याच्यासाठी त्याला पनीर फार आवडते, मग त्याच्यासाठी बाबांसाठी आणि सचिनसाठी तिघांसाठी करायचं सुरू आहे. आता ह्याच्यामध्ये बेसिक आपण जेव्हा पकोडे करतोय तर त्याच्यामध्ये जे जे लागतं म्हणजे हळद, तिखट, मीठ, गरम मसाला, जिरे, धने पावडर, त्याच्यानंतर आलं लसूणची पेस्ट, हे सगळं टाकलेलं आहे मी. तेल तापायला ठेवलंय, पनीरचे तुकडे करून घेतलेत आणि छान ह्याच्यामध्ये मिक्स करते आणि पकोडे करून घेते पटकन. मला पण असं वाटायला लागले, पण नाही, 15 दिवस अजून काही खाणार नाही, त्याच्यानंतर बघूयात कधीतरी. पाऊस जास्त होता त्याच्यामुळे विचार केला की आपण मस्त छान पनीरची भजीच करावी. छान झाली होती. नंतर खाल्ल्यानंतर सगळ्यांनी अभिप्राय दिला. जेवण आम्ही लवकर करतो त्यामुळे संध्याकाळचं जे काही असेल ते जास्त मी असं स्नॅक करायला जात नाही. आरो ट्युशनवरून आल्यानंतर जे स्कॉलरशिपचं त्याचं ट्युशन आहे ते आल्यानंतर तो खायला काहीतरी मागतो, मग बाबांना पण लागतं. मोस्टली त्या दोघांनाच, सचिनचं पण एवढं काही नसतं कारण जेवणाच्याच टाईमला ते घरी येतात बरोबर. आता काही क्लिप्स मी ॲड करते. या 7-8 दिवसातलं मी शूट केलेलं. माझं वजन सध्या 63 किलो आहे. वाटत जरी नसेल तरी ते आहे. सकाळी दालचिनीचं पाणी, त्यानंतर हा फोटो मी काढून ठेवलेला आहे. सकाळी उठणं ही
हे एक वेगळं माझं आता रुटीन झाले आरवच्या स्कूलमुळे. दालचिनीचं पाणी पिल्यामुळे काय होते काय नाही की ते आता पुढे बघणारच आहे मी. पण तुम्हाला एक सांगते, आपण सुरुवातीला ना छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा आपल्या तब्येतीत जाणवतात, कारण 7-8 महिन्यापूर्वी मला कुठलेही प्रॉब्लेम्स वाटत नव्हते, पण सध्या मी जिम करून सुद्धा किंवा जेवणामध्ये दुसरे कुठलेही चुकीचे पदार्थ न नसताना सुद्धा आजारी पडत होते आणि त्रास होत होता. पण ह्याचं रिझन आपण मनाने लावतो कधी कधी की नाही ह्याच्यामुळे होत असेल, आपलं ऑपरेशन झालं त्याच्यामुळे होत असेल, काहीतरी होत असेल. पण शक्यतो असं न करता चांगल्या डॉक्टरला, गायनॅकोलॉजिस्टला आपण जर कन्सल्ट केलं तर ते जे टेस्ट सांगतात ते करून आपल्याला कळते की काय प्रॉब्लेम्स होत असतील. नॉर्मल चिडचिड होणं आणि जास्त चिडचिड होणं यामुळे सुद्धा काही प्रॉब्लेम्स जे आहेत ते आपण डिटेक्ट केले पाहिजे. डॉक्टरांना विचारून ते सांगतात. जेव्हा एखादी टेस्ट केल्यानंतर काही निष्कर्ष निघतात त्यानुसार ती गोष्ट करणं देखील गरजेचं आहे. मी माझ्या डाएटमध्ये चेंज करणं मला जास्त गरजेचं वाटत होतं, त्यामुळे डायटिशियनचा सल्ला घेऊन प्रॉपर डाएट घेतलं. कारण PCODचा त्रास मला मागच्या ब्लॉगमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं, पुढे जाऊन सिव्हिअर बनू शकतं आणि त्याच्यामुळे होणारे प्रॉब्लेम्स खूप होऊ शकतात. पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रियांना होणारे प्रॉब्लेम्स हे जास्त आहे आणि सगळ्यात जास्त आपल्याला वरती जबाबदारी आपल्या मुलांची. करिअर करत असू तर ते, ऑफिस करत असू तर ते, घरातनं काम करत असू तर ते, घरचं सांभाळणं, बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या आहेतच. याच्यामध्ये आपल्याला स्ट्रॉंग राहणं गरजेचं आहे. खूप जणींना वाटतं हां एवढं काही करत बसायचं आहे, ह्याचे परिणाम नंतर आपल्याला भोगायला लागतात. 7-8 दिवसातच मला बऱ्यापैकी म्हणजे शुगर पूर्णतः टोटली कट ऑफ केल्यामुळे खूप चांगला फायदा मला दिसून आला. याचे डिटेल्स मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे, आता ह्या क्लिपनंतर येईल. आरवचा अभ्यास आता सध्या स्कॉलरशिपला असल्यामुळे थोडंसं लक्ष देणं गरजेचंच आहे आणि तो इतके प्रश्न विचारतो ना. मी 4थीला 7वीला असताना स्कॉलरशिपला बसली होते, पण तेव्हाचं वेगळंच ते आणि आत्ताचं म्हणजे खूप फरक आहे. थोडाफार बऱ्यापैकी साम्य आहे, पण ते प्रश्न जेव्हा तो विचारतोय ना तेव्हा मला पण डोकं चक्रावून जाते की आता काय उत्तर देऊ. समसंख्या, विषमसंख्या, मूळ संख्या, ते कसं होतं मम्मी, बोडो मास, काय भरपूर विचारतोय तो. हे सगळ्या गोष्टी होत्या, पण आत्ता जवळजवळ मी 4थी 10वी म्हणजे जवळजवळ 10, 20, 30, 24 वर्षापूर्वीचं मला लक्षात आणणं खूप अवघड आहे. पण तरीसुद्धा जेवढं होईल तेवढं मी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करते आणि बाकीचं त्याला सांगते की जे काही प्रश्न पडतील ते टीचरना विचार. दुपारी 1 संत्री मी खाल्ली होती, त्याच्यानंतर मी मिल्कशेक जो आहे तो घेतला होता आणि डिरेक्टली जेवण जे होतं, जेवण झाल्यानंतर 1 भाकरी, भाजी आणि थोडा भात म्हणजे अगदी 2 घास होईल एवढा भात झाल्यानंतर 1 तासाभराने हळद घातलेलं दूध मी घेतलं. ब्लॉगची जी आहे ती सांगता करूयात, पण त्याच्या आधी एक कमेंट नक्की येणार की तुझा डाएट प्लॅन सांग. मी डाएट प्लॅन पूर्ण सांगते, पण त्याच्या आधी सांगते की जेव्हा डाएट प्लॅन तुम्हाला दिला जातो, तुम्हाला काय प्रॉब्लेम्स आहेत, तुम्ही कोणते मेडिसिन्स घेत आहात, तुमचे कोणते सर्जरीज झाले आहेत का, काही प्रॉब्लेम्स आहेत का हे विचारलं जाते. आणि त्याच्यानंतर तुमच्या गळ्याचं माप, तुमच्या ब्रेस्टचं माप, त्याच्यानंतर तुमच्या कमरेचं माप, हिपचं माप, त्याच्यानंतर तुमची उंची आणि वजन, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मग एक डाएट प्लॅन जो आहे तो सजेस्ट केला जातो. तर त्याच्यामुळे मला जो केलेला आहे डाएट प्लॅन सजेस्ट तो प्रत्येकाला होईल असं नाही. आता हा डाएट प्लॅन ऐकल्यानंतर असं वाटतं की एवढंच जेवण आणि तुझं पोट कसं भरतं, किंवा तुला थकवा येत नाही का, जिम केल्यानंतर तू प्रोटीन घेत नाहीस का. तर मला जसं आवडतंय जेवण, म्हणजे ज्या पद्धतीने मी खाऊ शकते, माझं रेग्युलर जेवण पण एवढंच असतं, पण त्याच्यामध्ये थोडेसे चेंज करून दिलेत. कॅलरी काउंट जो आहे तो केवढा लागतो ह्याप्रमाणे मला दिलेला आहे. म्हणजे माझा जसा व्यायाम असेल, ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगितल्यानंतर डॉक्टरांनी, डायटिशियन जे आहे ते त्यांनी सजेस्ट केलंय. त्याच्यामुळे हा डाएट प्लॅन कुणीही फॉलो करू नका, कारण असं वाटलं की हा ही घेते म्हणून नाही. तुम्ही तुमचा डाएट प्लॅन तुमच्या डायटिशियनना किंवा मी माझे डायटिशियन आहे त्यांचा नंबर देईन, त्यांना विचारू शकता. माझं वेट जे आहे ते 63 आहे आणि फॅट लॉस माझा 9 kg पर्यंत मला करायचा असा गोल आहे. पण ते लवकर नाही, हळू 7-8 महिने लागू देत, 9 महिने लागू देत. कारण अचानक वजन कमी झालेलं कधीही चांगलं नसतं, नंतर ते अचानक जसं कमी झालं तसं वाटतं देखील. तो डाएट प्लॅन दिलाय. सकाळी मी 5ला उठते, तर 5-5:30ला उठते. उठल्यानंतर बाकीचं जे आपलं काम आवरून 6 वाजता दालचिनीचं पाणी 1 कप पिते. दालचिनी थोडीशी कट करून किंवा ती बारीक पूड करून कुटून गरम पाण्यामध्ये उकळून घेते आणि त्याचं पाणी जे आहे ते कोमट पाणी करून 1 कप पिते. त्यानंतर व्यायाम करतात, म्हणजे माझ्या जवळजवळ 45-50 मिनिटं जिममध्ये जातात, तर त्याच्या दरम्यान अर्धा लिटर पाणी. तर जे रिक्वायर्ड असेल तरच जिम ट्रेनर जे आहे त्यांना विचारून, कारण काही व्यायाम करताना आपल्याला पाणी प्यायचं नसतं ते. त्याच्यानंतर सकाळी 9 वाजता नाश्त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, फळं, ती पण गोड फळं सोडून, किंवा रव्याचा चिला एखादा. तर मी काय करते की मला त्यांनी दुपारी 1ला जेवणाचं सांगितलं, मग मला तो पहिली माझी सवय की सकाळी उठल्यानंतर जेवायचं. म्हणून मी काय म्हटलं की
मी दुपारचं जे आहे ते सकाळी करते आणि सकाळचे दुपारी, म्हणजे सकाळी मी फळ घेत असेल तर ते दुपारी घेते 1 वाजता आणि दुपारचं 1 वाजताचं जे जेवण असेल तर ते सकाळी घेते. तर त्यांनी तसं चालतंय म्हणून सांगितलं, मग मी त्या पद्धतीनं करते. दुपारी 1चं जे जेवण आहे त्याच्यामध्ये त्यांनी सलाड 200 ग्रॅम सांगितलं, ज्याच्यामध्ये गाजर, काकडी, टोमॅटो, 1 फुलका. मग मी भाकरीच घेते सरळ, कारण चपाती वगैरे मला जमत नाही. चपाती पूर्णतः बंद आहे आमच्या घरामध्ये आता. आणि भाज्यामध्ये पालेभाजी 2 वाटी किंवा फळभाजी 1 वाटी कोणतेही चालतं म्हणून सांगितले त्यांनी. त्यानंतर चौथं मील जे आहे दुपारी 5 वाजता, जे माझं सगळ्यात आवडतं होतं चहा. त्यांनी गोड पूर्णतः बंद करायला सांगितलं, बाहेरचे पदार्थ पूर्णतः बंद, त्याच्यानंतर साखर पूर्ण बंद. आणि मला माझ्याच्यानं चहा सुटणं म्हणजे खूप आवडतं. मध्ये मी एकदा सोडला होता आणि तेव्हा वजन माझं खूप छान आटोक्यात सुद्धा आलं होतं, प्रॉपर सगळं व्यवस्थित झालं होतं. पण त्याच्यानंतर परत मी चालू झालं माझं. मग आता जवळजवळ 8 दिवस झाले अजिबात चहा घेतलेला नाही. आणि संध्याकाळच्या वेळी मला तेच टेन्शन असायचं की मला चहाची तलफ येते की काय. सकाळची एवढी येत नाही, पण संध्याकाळी 4-4:30 बाबांना चहा करून देताना वाटत होतं की असं होईल की काय, पण तसं काही नाही होतंय. त्यांनी त्यावेळेचं म्हणजे दुपारी 5 वाजताचं 4 ते 5च्या दरम्यान मी घेते. नाश्त्यामध्ये काय, ड्रायफ्रूट मिल्कशेक, त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट एवढे नाहीत, 2 ते 3 काजू, म्हणजे अर्धी मूठ होईल एवढं, बदाम 1 ते 2, ज्याच्यामध्ये पिस्ता एखादा आणि अक्रोड एक, असं मिक्स करून दुधात भिजवून ठेवते. नंतर 1 कप दुधामध्ये ते मिक्स करून म्हणजे एक मिल्कशेक टाईपमध्ये करून पिते. 1 कपभर होतं ते. आणि एक्स्ट्रा काय झालं तर थोडीशी साखर टाकून मारवला देते, त्याला पण आवडतं ते प्यायला. त्यानंतर संध्याकाळी 8 वाजता, तसंही आमचं जेवण 8:30 वाजता नेहमी होतंच, तर 8 वाजताचं जेवण त्यांनी सांगितलं, ज्याच्यामध्ये परत सलाड आहे. त्यांनी काय बोलले, सलाड आधी खायचं जेवणाच्या आधी. आणि त्याच्यानंतर 1 फुलका प्लस भात 1 वाटी, भाजी कोणतीही चालते, 1 वाटी भाजी कोणतीही. माझं याच्यामध्ये काय होतं की रात्रीच्या वेळी मी भात घेत नाही, दुपारच्या वेळी घेते. दुपारचं जे जेवण आहे ना, तर त्याच्यामध्ये थोडासा भात घेते, रात्रीच्या वेळी घेत नाही, वाटलंच तर, नाहीतर भात घेतच नाही आहे. म्हणजे मला ती आठवणच येत नाही आहे भाताची, वाटलंच तर थोडासा एवढा, तसेही मी एवढा खायचेच तर थोडासा घेते जर वाटलं तर. नाहीतर संध्याकाळच्या वेळी एखादी भाकरी खाल्ली तरी बास होतं मला. रात्रीचं जेवण तसंही माझं पहिल्यापासून जास्त नाही. आणि त्याच्यानंतर झोपण्यापूर्वी 1 कप दूध शाई नसलेलं. आणि संध्याकाळी झोपण्यापूर्वी दूध साय नसलेलं, त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून, जे की मी पहिल्यापासून म्हणजे आधी खूप गावाकडे असताना प्यायचे, आता इथं बंद केलं होतं, पण त्यांनी ते प्यायला सांगितलेलं. तर हे असं आहे डाएट प्लॅन. आणि ह्याच्यामध्ये मला अजिबात भूक लागत नाही, दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची आठवण येत नाही. पहिला कसं व्हायचं, थोडीशी भूक लागली की वेफर्स खा किंवा घरातलं एखादा केक किंवा काहीतरी मग आणून ठेवायचं आणि ते खायचं, असं व्हायचं, लाडू वगैरे. पण आता ते नाही होत, म्हणजे भूकच लागत नाही. जर भूक लागलीच तर एखादं फळ त्यांनी खायला सांगितलं, पण शक्यतो तेवढं लागतच नाही. आणि जे एक्सरसाइज आहे त्याच्यानंतर प्रोटीन घे किंवा हे, त्याच्यामुळे म्हणजे मला सकाळी असं काय व्हायचं, एक्सरसाइज करून आल्यानंतर 10:30-11च्या दरम्यान झोप यायची जास्त, पण ते आता बंद आहे. नेहमी आपण काय करतो की एक्सरसाइज जास्त करायला जातो, मला म्हणजे माझा स्वतःचा अनुभव, एक्सरसाइज जास्त करायला जातो आणि त्याच्यानंतर जो डाएट आहे तो व्यवस्थित घेत नाही, त्याच्यामुळे त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट आपल्याला पडतात. मग मला मध्ये खूपच एक्सरसाइज चांगली व्हायची, एक्सरसाइजनं काही प्रॉब्लेम व्हायचं नाही, पण डाएट व्यवस्थित नसल्यामुळे, जेवण व्यवस्थित मी घेत नसल्यामुळे मला इन्फ्लमेशन किंवा हा त्रास थोडासा होत होता, चेहरा सुजणे किंवा अजून बाकीच्या गोष्टी. मग त्याच्यानंतर हे समजलं की हा डाएट आपलं व्यवस्थित असलं पाहिजे. त्याच्यानंतर मग हेच थोडंसं विचारून कधीही सांगते, वयाच्या 30च्या आधी आपल्याला एवढं काही त्रास होत नाही, कारण बॉडी प्रत्येक गोष्ट रिपेअर करत असते. आपण म्हणजे आपली हेल्दी बॉडी असते, तर 30 नंतर हळूहळू हेल्थ म्हणजे बोन्समधले कॅल्शियम जे ते कमी होत जातं. आणि आई बनल्यानंतर तरी खूप साऱ्या गोष्टी होत राहतात, तर ते आत्ता आपण काळजी घेणं खूप गरजेचं आहे. पुढे 45-60 पर्यंत अगोदरच्या बायका कशा होत्या की त्यांना जे जेवण आहे, आहार आहे तो खूप चांगला मिळायचा आणि व्यवस्थित त्यांचं काम व्यवस्थित असायचं, एवढा स्ट्रेस पण नसायचं. पण आता वर्किंग वुमन ज्या काम घरचं पण बघतात, मुलांचं पण बघतात, ऑफिसला पण जातात, त्यांना तरी ह्या गोष्टींची जास्त गरज आहे की त्यांनी स्वतःची काळजी घेणं. कुठल्याही गोष्टीनं घ्या, तुम्हाला जसं जमेल तसं करा, पण स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि मलाही ते सध्या जास्त जाणवलं, कारण मी एवढं म्हणजे एक्सरसाइज करून किंवा हे करून सुद्धा माझी तब्येत थोडीशी कमी जास्त होत होती. जिथं मेन पॉईंट आहे की आपला डाएट व्यवस्थित असणं, खाणं व्यवस्थित असणं. आपण म्हणतो ना, म्हणजे एखादं बाहेरचं खाल्ल्यानंतर आपल्याला त्रास होतो किंवा घरातलं, ह्या सगळ्या गोष्टी आपण विचारात घेऊन आपलं डाएट प्लॅन ठरवून त्याप्रमाणे जर आपण प्रॉपर जेवण घेतलं, व्यवस्थित जेवण घेतलं, तर ते चेहऱ्यावरती पण रिफ्लेक्ट होतं. मला जवळजवळ
साखरेचं काहीतरी खाऊन 8 दिवस झाले. पहिल्या दिवशी इरिटेशन खूप झालं, म्हणजे ते एकदमच चेंज झालेलं डाएट आणि खूप इरिटेशन झालं. दुसऱ्या दिवशी म्हणजे डोकं पण दुखत होतं, पण दुसऱ्या दिवशी थोडंसं, मग तिसऱ्या दिवशी, मग चौथ्या दिवशी एवढं काही वाटलंच नाही. आता म्हणजे काही वाटतच नाही, म्हणजे चहा जरी करत असेल तरी नको प्यावं असं वाटतं. बिस्किट वगैरे काही नाही, बंदच आहे पूर्ण, काहीच खाल्लेलं नाही. मग आता एक अजून 15 दिवस आहे ही मी फॉलो करणार आहे. त्याच्यानंतर मग मी परत त्यांना सांगून थोडासा चेंजेस, कारण कंटिन्युअसली आपण तेच तसंच नाही करू शकत, तर थोडासा चेंजेस, अजून काही पदार्थ वगैरे करू शकतो का ॲड, किंवा कमी करू शकतो का, तर अशा पद्धतीने विचारेन. तर मग हे असं होतं आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटत. तोपर्यंत बाय बाय.